हरी હાલો हरे जय जय राम कृष्ण हरे હરે हरे जय जय राम कृष्ण હરે જય જય રામ કૃષ્ણ हरि जय जय राम कृष्ण હરે જય જય રામ કૃષ્ણ હરે हरि जय जय राम कृष्ण હરે જય જય રામ કૃષ્ણ હરે हरि जय जय राम कृष्ण હરે જય જય રામ કૃષ્ણ हरि जय जय राम कृष्ण હરે જય જય રામ કૃષ્ણ हरि जय जय राम कृष्ण હરે જય જય રામ કૃષ્ણ जय जय राम कृष्ण જય જય રામ जय જય राम જય कृष्ण જય રામ કૃષ્ણ जय राम कृष्ण જય 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 જય રામ કૃષ્ણ सुंदर ते झाड उभे विटीवारी. सुंदर ते झाड उभे विटीवारी. सगळे माझा
वाजणार कोण आहे रे तो? चल अलीकडे घे. ए चौदार ती घोडी उचल तू. ए प्रदर्शन काय बघत रे? चोपदार मंडळी टाळकऱ्याच्या शेवट जा तिकडं, समोर नाही. लोकांना पायासाठी नाही तुम्ही. कीर्तन संपल्याच्या नंतर सर्वांनी बाहेर बसायचंय. डिपार्टमेंटला विक्षेप झाला नाही पाहिजे. कमी आहे. अरे कमी आहे. कोण आहे तो? राम कृष्ण हरी. हरे जय जय राम कृष्ण हरे. हरी हरे जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरी. हरे जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम जय जय राम कृष्ण कृष्ण. हरे. जय जय राम कृष्ण 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 हरे. टाळ वाजित येतो तेवढेच उभे राहा. पोरावो तुमची तुम्ही खात्री करून घ्या. ज्याला टाळ वाजिता येत नाही शोबाजीने मनाने कोणी उभं राहू नका. रूप पाहता सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी मानने विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा.
झोप. मैं भोले घर जाने वाला, मैं भोले घर जाने वाला, भोले घर जाने वाला, मैं 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 भोले घर जाने वाला. गोरस बेचने आए हाट, गोरस बेचने आए हाट, गोरस बेचने आए हाट. कान्हारे मन मोहन लाल, कान्हारे मन मोहन लाल, बेचने आए हाट, गोरस बेचने आए हाट, गोरस बेचने आए हाट. कान्हारे मन मैं भोले घर जाने वाला, मैं भोले घर जाने वाला, घर जाने वाला, गोरस बेचने आए हाट, गोरस बेचने आए हाट, गोरस बेचने आए हाट. कान्हारे मन मोहन, कान्हारे मन मोहन लाल आए हाट, गोरस गोरस बेचने आए मोहन. सब हे विचारू देखे गोपाला, सब हे विचारू देखे गोपाला, सब हे विचारू देखे गोपाल. कान्हारे मन मोहन, कान्हारे मन मोहन लाल, सब हे विचारू देखे गोपाल, सब हे विचारू देखे गोपाल. कान्हा देखे अंधेरा, कहाँ पगदार देखे अंधेरा, कहाँ पगदार देखे अंधेरा, कहाँ पगदार देखे अंधेरा. देखे तो सब वही ने घेरा, देखे तो सब वही ने घेरा, देखे तो सब वही ने घेरा. कान्हारे मन मोहन लाल, कान्हारे मन मोहन लाल, तो सब वही ने देखे, देखे तो सब वही ने. सब हे विचारू देखे गोपाला, सब हे विचारू देखे गोपाला, सब हे विचारू देखे गोपाल. कान्हारे मन मोहन, कान्हारे मन मोहन लाल बाबा हे तो थक
थकीत बाई रे तो थकीत बाई रे तुका तो थकीत बाई रे तुका बागारे सबा मन का धोका बागारे सबा मन का धोका बागारे सबा मन का धोका कन्हारे मन मोहन कन्हारे मन मोहन लाल मन का धोका बागारे सब मन का बागारे सब मन का धोका सबा हे विचारू देखे गोपाला सबा हे विचारू देखे गोपाला सबा हे विचारू देखे गोपाल कन्हारे मन मोहन कन्हारे मन मोहन ला देखे गोपाला सबा हे विचारू सबा हे विचारू देखे गोपाल विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई जय विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई विठोबा रखो माई विठोबा रखो माई Gopal Kumai, Gopal Kumai. Sopre. जास्त तुला कळत नाही का मैं भूले घर जाने साहेब तिकडून निघाले की मला कळतं. मैं भूले घर जाने बाट मैं भूली घर जाने वाट मैं भूली घर जाने बाट मैं भूले घर जाने बाट मैं भूले घर जाने बाट मैं भूली घर जाने वाट मैं भूली घर जाने वाट सबेचन आए हाय इथं नाही का सबेचन आए हाट गोर सबेचन आए हाट कान्हा रे मन मोहन लाल कान्हा रे मन मोहन लाल रसने चने आए
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठाला 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 मैं भूली घर जाने वाट, मैं भूली घर जाने वाट, गोरस बेचने आए हाट। कान्हा रे मन मोहन लाल, सब हे विसरो देखे गोपाल। कहाँ पग डारू देखे अनेरा, कहाँ पग डारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा। कान्हा रे मन मोहन लाल, सब हे विसरो देखे गोपाल। तो थकीत बहिरे तुका, तो थकीत बहिरे तुका, भागा रे सब मन का धोखा। कान्हा रे मन मोहन लाल, सब हे विसरू देखे गोपाल। विठाला विठाला
भूली घर जाने वाट, मैं भूली घर जाने वाट, गोरस बेचने आए हाट। कान्हा रे मन मोहन लाल, सब हे बिसरु देखे गोपाल। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। यदक्षरं वनाख्येयम् आनन्दम् अजमव्ययम्, श्रीमन्वामननाथेति ख्यातं दैवतम् अहम् आश्रये। चालू असलेला सत्संग आणि या सत्संगाची आज मौजे म्हसोबाची वाडी या ठिकाणी हा जवळजवळ शतकाकडे जाणारा हा प्रवास, पारमार्थिक प्रवास, आध्यात्मिक प्रवास, संस्कार, मानवी जीवन आणि मानवी जीवनासाठी मुख्य गाभा देश आणि काल कोणताही असेल, एकत करा हरिभक्ती परलोकी एकामा, सोडविल यमा पाचोनिया। उद्या होणारा जो त्रास आहे, किंबहुना कोणता त्रास, जन्म आणि मरण, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती। संसार शब्दाचा अर्थ आपण ज्याला संसार म्हणतो तो नाही, तर आद्य जगद्गुरु शंकराचार्य सांगतात की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे, यह संसारे खलदुस्तारे, कृपया पारे देह मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गूढमते। पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे, याला श्री संत महापुरुष अध्यात्म ज्याने पाहिलं, ज्याने ओळखलं, ज्याला समजलं, ज्याला कळालं, त्यांनी सांगितलं की यह संसारे, याला संसार म्हणतात। आणि तो संसार, संसार या सगळ्या दुःखाचं कारण सांगितलं, जन्मच नाही तर मरण नाही, म्हणून जन्म। यह संसारे, आद्य जगद्गुरु शंकराचार्य याला संसार म्हणतात, किंबहुना श्री संत महापुरुष, ज्ञाते महापुरुष, ज्यांना कळालं, ज्यांना समजलं, त्यांनी सर्वसामान्य जीवाला सांगण्यासाठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले। ब्रह्म आणि परब्रह्म, कधी कधी प्रकार असा होतो की तीच शक्ती, तोच परमात्मा संत या रूपाने प्रगट होतो। म्हणून ब्रह्म आणि परब्रह्म, मूळ स्वरूपापासून खाली येणे, याला ब्रह्म म्हणायचं। आणि पर म्हणजे ते जे मूळ आहे, ते आपलं मूळ कळावं, आपल्याला कूळ असावं, असलेलं कळावं आणि मग त्याला कळावं। तेव्हा या विश्वाचं जे मूळ आहे, याचं जे कूळ आहे, ते वर आहे। परमात्मा म्हणतात ऊर्ध्वमूल मदशाखम, याचं जे मूळ आहे ते वर आहे। या झाडाचं मूळ वर आहे, याच्या फांद्या खाली आहेत। आपण पाहतो ती झाडं, त्या झाडाचं मूळ जमिनीत आहे, फांद्या वर आहेत, परंतु खरं जे झाड आहे ना, ते ऊर्ध्व मूल, त्याचं मूळ वर आहे। हे आपलं सर्वांचं कुळ ते वर आहे। आणि म्हणून या मानवी जीवनासाठी उद्धार करण्यासाठी जी शक्ती प्रगट होते, त्याला परब्रह्म श्री संत महापुरुष, ज्ञाते महापुरुष, त्यांनी सांगितलं ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरया
दीन कोण. आता प्रत्येक शब्दाकडे आज जायचं नाही. आज 1 तास उरला, एकही तास नाही. 10:30 वाजून गेलेले आहेत. वेळेच्या आत सगळा आजचा कार्यक्रम होणार आहे. आपला उद्धार करण्यासाठी श्री शंकराचे अवतार, त्यांचा काळ मोजणारा ते कोण आहेत, हे कळणं. जीव म्हणतो मी, अन्य शब्द वापरण्यापेक्षा. जीवाला पोपटाला काही कळणार नाही. ते कोण ते कळण्यासाठी तुका म्हणे अंगे व्हावे ते तरीच. आज प्रमाण कमी द्यायचे, तेव्हा तरीच महिमान येईल कळू. कळणं इथं बसलं म्हणजे सगळंच कळण. कोणाला कळालं? श्री ज्ञानोबाराय म्हणाले, आमची परंपरा आहे. श्री ज्ञानोबाराय या कुळातले आहेत, या फडाच्या या मंडपाच्या कुळातले श्री ज्ञानोबाराय आहेत. गह्यानी प्रसादे, हां, हे कुळ आहे. हे एवढं श्रेष्ठ कुळ आहे. हा मंडप विश्वाला मार्गदर्शन करणारा आहे. आता विश्व शब्दाचा अर्थ, जग शब्दाचा अर्थ, काही काही म्हणत असतात जगात, विश्वात. अरे तुला तुझं घर माहिती नाही. घरन विश्वन जगन कशाला म्हणतात कळतं का तुला? बोलत असताना आपण काय बोलतो, आपली योग्यता काय आहे, आपलं आपल्याला घर कळत नाही. ते विश्व जग, जग काय, जगाचा नियंता कोण, ती परंपरा ही आणि हा मंडप. काला शब्दाचा अर्थ शेवट. आज काल्याचा प्रसंग, मला एक वाक्य सांगायचे की काला आपण नेहमी करता कीर्तन प्रवचन ऐकतो. काला शब्दाचा अर्थ आहे. आता या ठिकाणी आलात, आता पुन्हा 184च्या फेऱ्यामध्ये या जीवाने जाऊ नाही. एकच श्री तुकोबाराय सांगतात तसं की कैमी उद्धार पावेन, हे कळण्यासाठी हे शरीर आहे, ते मिळवण्यासाठी हे शरीर आहे. आणि म्हणून जेने हा जीव दिला, हा सगळा प्रकार दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. विश्वाचा जनिता मालक हा जीव, त्याने आपल्याला श्री तुकोबाराय श्री संत महापुरुष दान म्हणतात, दिला म्हणतात. तुला जेवढं आयुष्य दिले तेवढ्या वेळेत अनेक काही गोष्टी अशा असतात की खूप विचारपूर्वक विचार करून काही गोष्टी अधिकारी आपल्याला देतात, महापुरुष देतात. कोणी फारे अधिकारी, त्याची हरी देईल, देणारा कोण. काय श्री तुकोबारायचे एक वाक्य सांगतो, काय कडे उपजला मनोनिया काय त्वरा झाली. 1964 सालचा हा प्रसंग. काय कडे उपजला, काय त्यांना माहिती असेल. या म्हसोबाच्या वाडीमध्ये श्रीगुरु श्री संत श्री शंकराचे अवतार, श्रीगुरु वामनभाऊ महाराज आले. श्रावण महिना, याच गावातील ही अनेकाने काही सांगण्यापेक्षा ज्याचं आहे त्याने लाजू नाही. लाज वाटणं काही कारण नाही. ही माझी जन्मभूमी विठ्ठल महाराजाची, आणि म्हणून या जन्मभूमीत श्रावण महिना 1964 साल आणि
त्या दिवशी तो प्रसंग अनेक भाग एक एक या मातीच्या कणाकणातील या मातीच्या कणाकणात काय त्याच्या मनात हे माझ्याही ध्यानात आहे की अनेक प्रसंग एक आमच्या या गावचे म्हसोबाच्या वाडीचे त्यावेळेचे महादेव बुवा म्हणून श्रीगुरू बाबांना मोसंबीची फोड सोलून द्यायचे आणि त्यावेळेच्या महिला अतिशय मर्यादा समोर जायचं श्रीगुरू बाबांच्या दर्शनाला जायचं मर्यादेने जायचं कळाल्याच्या नंतर सर्व वाडीतील महिला पुरुष तो एक नाही या आनंदाशी जोडा अशा प्रकारचा तो भाग या ग्रामस्थांचा 5 वाजल्याचा सुमार माझे डोळे आलेले अंगात कपडे आता कपडे घ्यायची दानत तर पाहिजे ना आणि 72च्या अगोदर कोणीच जागीरदार नव्हता आपल्या महाराष्ट्रात देशात अन्नधान्याची परिस्थिती आर्थिक परिस्थिती भौगोलिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती सर्व बाजूने मानवी जीवनातील प्रसंग मोसंबीची फोड गोड लागली आणि गोडी अशी लागली बाबांच्या समोर उभं राहण्यासाठी आईला भीती वाटली आणि पटकन आई बाजूला झाली आणि बाबाकडे पाहिलं बाबाने माझ्याकडे पाहिलं कृपा कटाक्ष कृपा कटाक्ष देवी बाप रखुमा विठ्ठले बाप रखुमा देवी विठ्ठले बाप भक्ता दिले दान विचारपूर्वक सगळा भाग असतो असो तेव्हा कृपा कटाक्ष न्याहाळिले डोळे आलेली ती परिस्थिती पहिली फोड खात असताना गोड लागली आणि वरती बाबाकडे पाहिलं की बाबाने तोपर्यंत उचलून घेतलं आणि त्यावेळेचा तो एक 4-5 वर्षाच्या पोराचा खिसा आता किती चिल्लर बसायची जेवढी बाबाच्या पायावर पैसे होते तेवढे खिशात घातले आणि मग जायचं काय कारण आहे अजून तो खिसा तसाच आहे संध्याकाळ झाली जेवण आणि कीर्तन पण जो हात धरला तो आजपर्यंत आता अनेक जन्मात तो हात बाबा सोडत नाहीत जेवण झालं आणि कीर्तन सुद्धा पहिलं कीर्तन श्रीगुरू श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या मांडीवर बसलेलं आणि त्यांनी मांडीवर त्या दिवशी 1964ला जे मांडीवर घेतलं अजून तशीच आपुले पदे बैसविले झोपलं तरी कधीच मला कडीने नाही भिंतीच्या कडीने कॉटवर माझी जागा आणि बाजूला बाबाची जागा आता 2-3 वर्षाचं पोरग कसं झोपत असन काय करतं हे ज्याची त्याला माहिती तेव्हा त्या मातेला माहिती त्या वडिलांना माहिती म्हणून आमच्यात तुम्ही संत माय
बाप कृपावंत, दोन्हीही भूमिका. आई कशाला म्हणायचं हे व्यावहारिक आईपेक्षा परमार्थिक आई काय, या जीवाचं खरं कल्याण, खरं हित कशात आहे ती आई. ए वेड्यावणी करू नका रे, ए कोण येते मागे सरका. त्या आईला माहिती तो दिवस 1964चा जेवण आणि कीर्तन पहिला दिवस, तो दिवस आणखीन संपलेला नाही. तेव्हा त्या दिवसाचा अस्त नाही एवढंच. म्हणून या भूमीत तो दिवस आजही तोच दिवस आहे. या ठिकाणी श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराज आपल्या रूपाने, संस्काराच्या रूपाने आजही तसेच आहेत. आणि म्हणून या मातीवर या आत्ताची तरुण पिढी, वृद्ध माता भगिनी, हा सगळा वर्ग, या सगळ्या अतिशय जिव्हाळ्याचा जो भाग प्रत्येकाला व्यावहारिक समोर येणं आणि जिव्हाळा, अनेक प्रत्येक शब्दाला श्री संत महापुरुषाची प्रमाण देण्याची गरज नाही. तेव्हा हा जिव्हाळ्याचा अंतःकरणातून यावर्षी श्री गुरु बाबांची 50वी पुण्यतिथी होत असताना ग्रामस्थ मंडळी मौजे चिंचोली, लहान ज्याला कळतं आणि ज्याला जिथपर्यंत कळालं तिथपर्यंत, रांगणाऱ्यापर्यंत कळालं की आजचा दिवस, हा प्रसंग, ही 50वी पुण्यतिथी आता परत नाही. गेले होवोनी आता न चले काही. त्यांना कळालं हे आथपासून इथपर्यंत. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. जन्मभूमी आणि कर्म, तो पारमार्थिक जन्म, हा व्यावहारिक जन्म, ह्या माझ्या दोन्हीही जन्मभूमीमध्ये या दोन्ही ग्रामस्थांनी सर्व समाजाला तळहाताच्या फोडासारखी व्यवस्था, येणाऱ्या समाजाला तो माझा आत्मा, मला ज्याची गरज, जशी गरज आहे ना तशीच याला, असा हा सेवेचा भाग. जास्त प्रस्तावना करत नाही, काल आपण नेहमी ऐकतो. आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री साहेब विठाला 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 मुख्यमंत्री येत आहेत. जिव्हाळा ज्याला म्हणतात, कालच साहेब निघाली होती. म्हणलं साहेब उद्या, आज नाही. पद येतील जातील, येतात जातात. बसणाऱ्या माणसाला पदाची योग्यता कळावी आणि योग्य असावं तो अधिकार आणि अधिकारी. आणि म्हणून श्री तुकोबाराय म्हणतात, कोणी व्हारे अधिकारी. कोणाला वाटत नाही, आपल्याला वाटतं, आपल्यातला घरातला कारभार मिळत नाही. असो,
या राज्याचं नेतृत्व. ज्यांना कळालं की ही जागा, हा समाज, श्री गुरु वामनभाऊ महाराज ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे कळाली असं नाही. त्या ज्ञानेश्वरीचं, त्या श्री ज्ञाननाथाचं, श्री निवृत्तीनाथाचं, अनेक पिढ्याचं हे मूळ, हा फळ श्री गहिनीनाथ महाराज त्यांचा. आणि म्हणून मला हे कुळ पवित्र, ते कुळ कोणतंही कुळ नाही, हे कुळ श्रीनाथ महाराजांचं, श्रीनाथांचं जे कुळ आहे, हे कुळ आदिनाथापासोनी परंपरा. आदी ना, ज्याला आदी नाही त्याची ही परंपरा आहे. केलेली झालेली अशी नाही. आपल्या व्यवस्थेसाठी काहीतरी करावं लागतं, केलंच पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, काय करता येईल सोंग ढोंग ते सगळं करावं लागतं, पण ती आपली व्यवस्था झाली पाहिजे असा प्रकार असतो तो. आणि म्हणून काहीही असल, पण ही परंपरा श्री ज्ञानोबाराय आपली परंपरा अतिशय स्वाभिमानाने सांगतात. तेव्हा हा काला, त्या परंपरेतील हा काला वारकरी संप्रदाय, प्रत्येक शब्द आपले 15 मिनिट राहिलेले तेवढ्यात. तेव्हा काला करत असताना या जीवनाचं जे सार आहे, मैं भूली घर जाने वाट, गोरस बेचने आये हाट. या बाजारात मी आले, दही दूध विकण्यासाठी आले, आणि मी विसरले. काय विसरले? घर शब्दाचा अर्थ हे शरीर. मैं भूली घर जाने वाट. जोपर्यंत आपण या शरीराचा अभिमान सोडत नाहीत, त्याच दिवशी कळेल. श्री तुकोबाराय न म्हणा देह माझायसा, मग भरवसा कळेल. हे जे आहे ना, हे ज्यांना कळालं त्यांनी सांगितलं. न म्हणा देह माझायसा. संत आपण म्हणू ते नाही, आहे ते त्याला माहिती. हे जाणे खून केशवराज, हे जाणे खून केशवराज, हे जाणे खून. संतते कवन, संतते कवन, हे जाणे खून केशवराज. पोलीस डिपार्टमेंट या जिल्ह्यातील आज बहुसंख्येने उपस्थित आहे. पनवेलला एका गृहस्थाने एवढे सुंदर कपडे घातले, हे खाकी, कुठून तरी ते रिव्हॉल्वरचं खोकं कडक कमरेला लावलेलं, दोन पुन्हा आणखीन त्याचे साथीदार गाडी, दिवा सुद्धा तसाच होता. तसाच या शब्दाचा अर्थ नंतर कळेल. 3 किलोमीटर लाईन लावली, साईडला लाव, साईडला लाव, कोणालाच काही काही आणा. खरे पोलीस आले तरी त्यांना कळालं नाही. कधी कधी असं होतं. शेवट जे मुख्य जे अधिकारी होते RTO, त्यांना कळालं की हे काय प्रकारे, कोणी काय केलं, एवढी लाईन ट्रॅफिक जाम केली. म्हणून ते पाहत आले. ह्याला कळालं की आता आपलं खरं उघडं होणार आहे. ते आल्याबरोबर आता ज्याचं त्याला माहिती नमस्कार कसा असतो, कोणाचा कसा असतो, ती त्याला कळालंच नाही.
ते म्हणला रामराम साहेब. रामराम साहेब म्हणूस तर त्यांनी टोला वाढला एक. कोणाचा कसा नमस्कार आहे हे कळालं. ते म्हणला टोला हाना नाही तर काही हाना, मला अगोदर 5,000 रुपये द्या. कोणाला म्हणला? खऱ्या आरटीओला. तेव्हा म्हणजे म्हणला सोंग जमलं का नाही. हे तुमचे सगळे असून तुम्हाला कळालं नाही. यांना कोणाला? तुम्हालाच कळालं. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहोने तयाचा. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहोने तयाच धन देती. त्याला कळालं त्या अधिकाऱ्याला, ठीक आहे तुझ्या पोटाच्या व्यवस्थेकरता म्हणून हे तुला 10 रुपये. लबाडीला सुद्धा बक्षीस मिळालं, पण हे लबाडीतलं बक्षीस आहे. बहुरूपी धरी परमार्थामध्ये पारमार्थिक परमार्थ, व्यावहारिक वेशधारी अनेक प्रसंगांनी प्रमाण देऊन वेळ घ्यायचा नाही. काला आणि परमार्थ, परमार्थाचा अर्थ मला कळाला हे ब्रह्मदेवाला कळालं नाही. आपला विषय सोडून द्या. तेव्हा हा काला करत असताना मै भुली हे मीच विसरायचं आहे. आणि तिथून पुढे काय काय विसरायचं आहे? घर शब्दाचा अर्थ देह. मै भुली घर जाणे, मला कळतंय हे सुद्धा कळालं नाही पाहिजे. जाणीव शाणीव सांडोनिया आपण वस्ती कर वर्त तसे संसारी. हे ओझ आहे. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. मी अमुका आहे ऐसी न व्हावी शेची लोका. लोकाला कळू नये म्हणून तो वर्ग जो आहे तो उगीच लागतील पाठी. काला, काला शब्दाचा अर्थ आपलं जीवन गेलं तरी कळणार नाही असो. तेव्हा घर हे शरीर. मै भुली घर जाणे वाट. मग इथं कशाला आली? गोरस बेचने आये हाट. कान्हा रे मन मोहनलाल सब हे विसरू देखे गोपाल. आपण त्याला पाहत असताना सगळं विसरायचंय हा एक अर्थ. हे सगळं हे विश्व तुझं आहे. ही जमीन कधीपासून आहे? ही आपली नाही. जन्मभूमिश्च स्वर्गात अपि गरीयसी. स्वर्गापेक्षाही ही माती श्रेष्ठ आहे असो. तेव्हा ही जमीन जसं हे वाक्य उच्चारत असताना ही शरीररूपी जमीन आणि ही दिसणारी ही तुझी नाही. न म्हणा देह माझा ऐसा. तिथून पुढे कळायला सुरुवात. मग भरवसा कळेल दुरुक्ती करून सांगतोय. आणि म्हणून मै भुली घर जाणे वाट. गोरस बेचने आई हाट. या बाजारात, याला बाजार म्हटलेला आहे. आणि म्हणून श्री संत महापुरुषाने आमचे 2 बाजार सांगितले. दोन्हीची हाट. भरले घनदाट अपार मिळाले वारकरी रे. हाट हा मृत्यू लोक. श्री तुकोबरायाने आषाढी कार्तिकी विसरू नका मज. तसंच याला दोन्हीची हाट. भरले घनदाट अपार मिळाले वारकरी रे. यालाही बाजार म्हटले. या बाजारात
माल कोणा? वैष्णवाचा माल खरा. पुरा वस्तूशी ग्वाही देऊन सांगितलं की वैष्णव असावा आणि मग त्याचा माल खरा आहे. आमचा माल हा माल खरा आहे, डुप्लिकेट नाही. अपेक्षेचा हा माल नाही, ही अपेक्षा आहे. बुडत हे जन, ही अपेक्षा याची आहे, या मंडपाची आहे, या जागेची आहे. बहुवाटे तळमळ, जीवासाठी तळमळ करणारी शक्ती जी आहे ती श्री गुरु वामन भाऊ महाराज. तेव्हा पाहून मळमळ होणं आणि तळमळ असणं. मळमळीला सुद्धा औषध असतं प्रत्येक रोगावर. तेव्हा तळमळ जी आहे ती आईची असते, ती स्त्री संतांची असते. सांगण्याचा भाग विसरायचंय, पण त्याला पाहण्यासाठी सगळं विसरायचंय. त्याला पाहिल्याच्या नंतर पाहून पाहिला तर पाहून म्हणतोय मी, माझं वाक्य विचारपूर्वक आहे का? पाहून पाहिला तर. अर्जुनाच्या तर रोज मागे पुढे, तरी सुद्धा सगळं दाखवलं तरी मला दिसत नाही हे सांगावं लागलं. आणि मग परमात्मा म्हणतात, थांब, तुला तुझ्या डोळ्याने दिसणार नाही समोर, पण ती त्याला गरज होती याला दाखवायची. त्या शक्तीला, त्या महान विभूतीला किंबहुना श्रीकृष्ण परमात्म्याला गरज होती. याला कळालो पाहिजे मी. थांब, तुला कळणार, तुला दिसणार नाही, तुला आता दृष्टी देतो. दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमेश्वरम. माझा ऐश्वर योग पाहण्यासाठी मी आहे असा नाही. आता दिव्यम ददामि ते चक्षुः, तुला आता दिव्य दृष्टी देतो. आणि मग आता पश्य मे पार्थ रूपानी शतशोत सहस्रशः, आता माझं खरं रूप पहा. आणि मग अर्जुन म्हणतो, हो हो देवा, मला असं वाटलं सखे मत्वा प्रसभम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखे, अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. मया प्रमादात, माझी ही चूक आहे. माझी षष्ठी विभक्तीचा प्रयोग करत असता मया प्रमादा, माझी चूक आहे. मया प्रमादात प्रणयेन वापी, माझी चूक. अजानता महिमानंत वेदम, तुझा महिमा, तव, तुझा मला कळाला नाही. समोर असून पण कळाल्यावर कळालं की तू कसा आहेस. माझी भाषा आणि माझे शब्द लक्षात घ्या. आता कळाला. रोज आपण बरोबर होतो तरी मला असं वाटायचं सखेति मत्वा, माझा तू सखा आहेस. प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. हे का घडलं असतं? अजानता महिमानम, तुझा महिमा मी जाणला नाही म्हणून. अजानता महिमानंत वेदम मया प्रमादः, माझी चूक आहे. आणि म्हणून कळाल्यावर कळालं की आता कळालं, तेही थांबवलं असो. आणि म्हणून इथे आल्याच्या नंतर त्या परमात्म्याला पाहिलं. देखे गोपाल सब हे विसरू, सगळं पाहून. आणि मग त्याला अंतरंग भक्ताला, हे गवळणीचं एक रूपक आहे. अंतरंग भक्ताला ही अनुभूती आल्याच्या नंतर आता कुठं जायचं? जायचंच कुठं नाही ना. का पगडारू, का पगडारू, देखे अंधेरा. कहाँ पगडारू, वही
पग दारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा. हे हरिदेव जगत जगदेव हरी. हे विश्वद परमात्मा आहे. आता कळालं. आता जायचंच कुठं? आता जायचंही नाही, यायचंही नाही. असो प्रमाण देत नाही जास्त. तेव्हा कहाँ पगडारो देखे अनेरा देखे तो सब वहीने घेरा. आणि म्हणून परमार्थिक परमार्थ, आर्थिक परमार्थ नाही. आर्थिक परमार्थ करणाराचा काही काळापुरता काळ आहे, पण परमार्थिक परमार्थ करणाऱ्यासाठी शेवटच्या चरणात तुकोबा थकीत बहिरे तुका भागारे सब मन का धोका. आपला साधकाला उपदेश सांगत असताना तुझं मन तुझं वैरी आहे, तेव्हा हूं तो थकीत बहिरे तुका भागारे. आता भागा लवकर आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. आता लवकर त्वरा करा. आणि म्हणून त्वरा करत असताना वेग शब्दाचा अर्थ, त्वरा शब्दाचा अर्थ आपण नेहमी काला आणि काल्याची कीर्तनं अनेक प्रसंगातून आपण पाहतो. रोज काला, रोज समाज. महाराष्ट्राच्या बाहेर हा काला नाही, म्हणून हा काला किती मोलाचा आहे. ही जागा, हा फड, हा प्रसंग, काय काय प्रकार आहे. जास्त वेळ, आपला वेळ संपलेला आहे. आता पुढेही बहुत करणे आहे. थोड्याच वेळात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी साहेब येत आहेत. तेव्हा हा काला, हा ऐशा लाभा जो चुकला. मी लेटर पॅडवर खाली नोट लिहून दिली की साहेब, आपण इथं येत असताना ही माझी जन्मभूमी आहे. तेव्हा हा काला करत असताना ही भूमी आणि या भूमीमध्ये कुठेही जात असताना का जायचं याचं कारण असतं. प्रत्येक गोष्टीला हेतू असतो. अनेक ठिकाणी जाणं जे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणाचा ठिकाणा लागल्याच्या नंतर, कळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कसं आणि का. तेव्हा आजचा हा काला, मै भोली घर जाणे वाट, हे शरीर, हा देह आपला नाही. हे तुकोबरामध्ये हे धनही आपलं नाही, हे शरीर आहे. देह हे धन त्याचं आहे, हे काळाचं आहे. अनेक प्रमाणात असो. आणि म्हणून हे तुझं काय, इथं तुझं काहीच नाही, तुला कळण्यापुरतं आहे. काही साधन दिलं असताना ते साधन माझंच आहे असं वाटू नये. आणि म्हणून आजचा हा काला या राज्याची सर्वे सर्वा असणारी शक्ती, ते पद आणि त्या पदातील ज्याला कळतं ती व्यक्ती, पद कळावं, पदाचा महिमा कळावा, अधिष्ठानाची योग्यता कळावी, माणसं कळावीत, धर्म कळावा. आणि म्हणून धर्म कळणारी ही व्यक्ती म्हणजे श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. देव, देश आणि धर्म
ह्या सगळ्या गोष्टी कळणारी व्यक्ती त्या पदात आहे म्हणून त्या पदाची गरिमा आहे. कोणी त्या पदात जाऊन बसणं अर्थ कोणी त्या खुर्चीला घालतंय. व्यक्तीने ते पद कसं मोठं करावं, पदाची योग्यता कशी असते ते आपणच. जागेला गटारात पाणी आंघोळ केलं, आंघोळीला काही घाण पाणी आणत नाहीत ना. तोंड धुत असताना घाण पाण्याने तोंड कोणी धुत नाही. पण तोंड धुवून पडलेलं पाणी, अंगावरून पडलेलं पाणी कुठं जातं? गटारातच जातं ना. कपडे धुण्यासाठी पाणी कसं असतं? म्हणून ज्ञानरूपी पाणी ते स्वच्छ आणि ते स्वच्छच ठेवता यावं. तेव्हा हे आयुष्य आणि या आयुष्याची योग्यता, योग्य पद आणि योग्य पदातील व्यक्ती अशी. कोणी काही म्हणलं तर याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. जे आपलं आहे तर आपलं असणं आणि आमचं आहे म्हणायला काही लाज वाटू नाही. तसं देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री जरी असले तरी जीवीची व्यथा जीव जाणे, ते पद आणि पदातील आणि ते आणि गहिनीनाथ गड. एका वाक्यात सांगतो, गहिनीनाथ गडाचा आत्मा देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री. माझं म्हणणं, आणि मला परंपरा सोडून काही कळत नाही आणि माहिती नाही. मूळ परंपरा आहे, कुळ आहे ते. या परंपरेचे अनेक वेळा त्यांनी सांगितलं, मी या परंपरेचा पाईक आहे. ज्ञानोबराचं म्हणले किंवा ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा. आणि म्हणून जर पशुला ज्ञानोबा माझा आत्मा म्हणतात, आपण माणसाला माझं म्हणा ना. म्हणून अनेक वेळा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं की गडाचा मी पाईक आहे आणि या पाईकाचा, या गडाचा, श्री गहिनीनाथ गडाचा पाईक असणारा तो माझा आत्मा आहे. कोणी असल, प्रत्येक माणूस झेंडेकरी या कोण, या समाजाचा, समाज शब्दाचा अर्थ श्री गहिनीनाथांची परंपरा, श्री गुरु वामनभाऊची परंपरा, माझी म्हणणारा जो आहे ना, तो पशु असला तरी माझा आत्मा. ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा. तसं या परंपरेतील प्रत्येक माणूस माझा आत्मा आहे. म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब, आणि म्हणून या गडाचे अनुयायी, त्यांनी म्हटलेलं वाक्य बोलतोय, मी या गडाचा अनुयायी आहे, परंपरा माझी आहे. या परंपरेसाठी पद वेगळं पण माझं म्हणणं तेही. म्हणून मी एका वाक्यात सांगितलं की ते माझा आत्मा आहेत, एवढं एक वाक्य सांगतो. आणि म्हणून आज अनेक प्रसंगातून मला या ठिकाणी यायचंय. एवढी त्वरा, एवढी घाई झाली, साहेब कालच म्हणाले मी निघालो, परत दुरुक्ती करून. म्हणजे काला आज आता ते पद, आपलेपणा, त्यांच्यावर आज किती जबाबदारी, काय परिस्थिती आहे. अनेक राज्याचं इलेक्शन आहे, कर्तव्य आहे. सगळ्यांना माझं वाटावं असं व्यक्तिमत्व. मी ते किती हुशार हे मला कळणं शक्य नाही, पण मला असं वाटतं की त्यांना सगळं कळतं, एवढंच मला कळतं. त्यांच्या क्षेत्रातलं त्यांना जे ज्या वेळेला करावं लागतं ते त्या वेळेला ते करतात. आणि म्हणून हे कळालं, म्हणून ते कळालं, ते पदही कळालं, हा समाजही कळाला आणि ही परंपराही कळाली. कुठेही शहाणी माणसं, मोठी माणसं, माझं म्हणणं इतकं सोपा विषय नाही. तेव्हा या परंपरेला, ही वारकरी संप्रदायाची मूळ परंपरा आणि मूळ ठिकाण, पहिला फड, पहिला गड, पहिला अधिष्ठान. आणि म्हणून ते म्हणले की मी याचा पाईक आहे. याचं पाईक होणं इतकी सोपी गोष्ट नाही.
एका वाक्यात सांगतो असं म्हणतात, मी काढलं नाही तर काही गैरसमज करू नका. वाघिणीचं दूध ठेवण्यासाठी काय लागतं माहिती आहे ना? हा, सोन्याचं पात्र लागतं. तेव्हा ही परंपरा करणं इतका सोपा विषय नाही. वेड्या गबाळ्याचे कोणाचंही काम नाही. तेव्हा ते जाणून उच्चार केला श्री गुरु बाबांच्या पुण्यतिथीत. ही या परंपरेचा मी पायिक आहे. तेव्हा या परंपरेचे पायिक असणारे श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आता थोड्याच वेळात येत आहेत. काल्याचा, अभंगाचा भावार्थ, गोलार्थ, शास्त्रार्थ, मतितार्थ, मूळ अर्थ, सगळा अर्थ झाला असं म्हणू. मला जेवढं कळतं तेवढं पारंपरिक एक 5 मिनिटात काला पाहून सेवा संपवायची. विठोबा रखुमाई. गावकरी मंडळी आली का? हा हे धरा देश वर धरा. तेव्हा काला करत असताना आपला पारंपरिक भाग, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये ती विश्वात्मक शक्ती प्रगट होते आणि प्रगट झाल्याच्या नंतर जे चरित्र केलं ते केले देवे गोकुळी. गोकुळात जे चरित्र केलं ते चरित्र आपण नेहमी ऐकतो. त्या चरित्राचा उच्चार परमात्म्याचं, श्रीकृष्ण परमात्म्याचं स्मरण करतो, परंपरेचं स्मरण करतो, या जन्मभूमीचं पुनश्च एकदा स्मरण करतो. या गावातील प्रत्येकाने रांगण्यापासून रांगण्यापर्यंत सर्वांनी जे कष्ट 7ही दिवस आपण घेतले या मातृभूमीला, आपणा ग्रामस्थांना, प्रत्येक गावातून एवढ्या भाकरी आल्या, मला वाटतं ज्यांनी पाहिल्या असतील त्यांना माहिती आहे. थांबा जरा. प्रत्येक गावं 500 गावातून पंक्ती, खाणारे कंटाळले. भाकरीच नाही, जे जया पाहिजे ते रोज मिष्टान्न खाऊ घालण्यासाठी सुद्धा अंतःकरण चांगलं लागतं. चांगलं करावं, चांगलं खाऊ घालावं, दुसऱ्याने खावं ही अपेक्षा असावी, दुसऱ्यालाही मिळावं ही अपेक्षा असावी. अतिशय कष्ट, पारमार्थिक कष्ट, मूळ फळासाठी कष्ट. सांप्रदायिक मूळ, सर्व वारकरी संप्रदायाचं मूळ ठिकाण हा गहिनीनाथगड, तो हा फड. तेव्हा ही परंपरा आणि हा गड याचा या ग्रामस्थांनी आपल्या स्वकष्टार्जित अतिशय कष्टातून मिळवलेला पैसा आणि त्याच्यातून हा उत्सव पुनश्च एकदा. मी म्हणलं की महाराजांना अंगठी करायची, महाराजांना कशासाठी अंगठी करायची? आमचं पोरग म्हणून. माता यशोदेला सुद्धा यशोदेशी म्हणतो आई, तिला सुद्धा माझंच पोरग वाटत होतं. तेव्हा इथल्या मातृशक्तीला माझं वाटणं काही गैर नाही, म्हणून कधीच नाही त्या या ठिकाणी येऊन त्यांनी जे अधिष्ठानाविषयी, या परंपरेविषयी जे मूळ माझं वाटणं, तेव्हा आबालवृद्धांना या परंपरेचा श्री गुरु बाबांचा आशीर्वाद देतो आणि इथेच थांबतो. शिंकेला वेयले दोरे, शिंके यले दोरे, होतो तुम्हें वारे दोही कडे, मुख पसरोनी गडे, मुख पसरोनी गडे, मुख पसरोनी गडे.
पसरो निगडे वाहतीच्या धारा वाहते त्या धारा वाहते त्या धारा रे दोहीच्या कोपरा घ्यावी दोहीच्या कोपरा या रे दोहीच्या कोपरा या रे दोहीच्या कोपरा या रे दोहीच्या कोपरा या रे दोहीच्या कोपरा म्हणे हाती ठोका म्हणे हाती ठोका म्हणे हाती ठोका म्हणे हाती ठोका अधिक उणे दिका अधिक उन्हे दियका अधिक उन्हे आठणी झाला कृष्णामणी अवघा जनी प्रकाश वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम खोलिया ब्रह्मनिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आणि बैला काला अरे देव घरात बैला घेऊन या संभ्रम हा विठ्ठल जे जे माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जे जे विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जे जे विठ्ठल देव घरात बैला घेऊन या देव घरात विठ्ठल जे जे विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले करू गे देवा पुढे उत्तर करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारणाधिकार करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वराला पापाया पैकी करा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरण नाही नारायण पूर्वाई स्थापने थे सापडले गेले आता उभारे तुका म्हणे भोग दिला निवारी लागा आता उभारे अजी करोनी आरती चक्र पाणी आरती आज पुराणे नवसधन्य काळा दिवस पहा पाहू सकाळ पुण्यवंत तुम्ही आज पुराणे नवसधन्य काळा दिवस तुका वाही काळी आज पुराणे नवसधन्य काळा दिवस प्रेमास प्रेमारती गोविंदा देव आरती धन्य धन्य देव नित्य करते अवलोकन म्हणे बाळा म्हणे वाळीते परमानंदाधन केशवाती जे पुणे राहिलो धन्य धन्य देव आयोगे 28 सर्वांनी आरती झाल्याबरोबर या डी मधल्यानी प्रत्येकाने बाहेर जायचं डिपार्टमेंटला बाहेर व्हा म्हणायची वेळ आणू नका सर्वांसाठी एकच वाक्य योगी 28 तुळशी माळा हनुमंत जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई आरती ज्ञानराजा महाप्रवट तेजा शेवटी शाहू संत मनोवेदना राजा ज्ञानराजा लोपले ज्ञानजती कोणी अवतार पर्वत नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाप्रवट तेजा शेवटी शाहू संत मनोवेदना राजा आरती ज्ञानराजा महाप्रवट तेजा शेवटी शाहू संत मनोवेदना राजा आरती ज्ञानराजा आरती गहिनी नाथा महाराजा समर्था सद्गुरु राजा चरणी ठेवी तो माथा आरती गयनाथा शरणमुखधारी भजतेश्वर करी योगनाथ योगेंद्रा केशव पूर्व श्री आरती गयनाथा कोणी योगनाथ तीर्थ ब्रह्म
मन दिन जन उद्धरया केले सोपे नाम भजन आरती गणे नाथा गुरु गहिनी तुझे निवृत्ती श्री आरती गणे नाथा ज्ञान साधकास दिले सोपान सवाई सर्व राशी तारिले आरती गणे नाथा नामदेवाशी ठेवले अशी सन्यापर आरती गणे नाथा जनार्दन एक नाथा आरती गणे नाथा आरती गणे नाथा हरे आरती गणे नाथा महायोग महिमा आरती गणे नाथा आरती करो आरती गणे नाथा महाराजा समर्थ सद्गुरु योगी राजा चरणी ठेवतो माता आरती गणे नाथा जय देव जय वामन भाऊ तुमचा महिमा आम्ही भक्त जन गाऊ जय देव जय माता आई भाग्याची खान पिता तो राजे हा पुण्यवान पुरे जन्माला रत्न समान त्यावरी नाव शोभे वामन जय देव जय वामन भाऊ तुमचा महिमा आम्ही भक्त जन गाऊ जय देव बारा ब्रह्मचारी घातली तुमची आश जन्मता विठ्ठल भक्ती स्वामीची उपासना योगी गहिनी नाथात जय देव जय वामन भाऊ तुमचा महिमा आम्ही भक्त जन गाऊ जय देव श्री अशी माझे माते समान अशा समाजाशी गेले सज्ञान परमात्मेची धर्मान धन अंगी जळते अग्नि समान जय देव जय वामन भाऊ तुमचा महिमा आम्ही भक्त जन गाऊ जय देव राजे बळी अंतरी माया नाही वेद भाव कृपेची छाया मानिती सर्व लागती माया भाऊचा अवतार जन तरवाय जय देव जय वामन भाऊ तुमचा महिमा आम्ही भक्त जन गाऊ जय देव पूजन हे प्रसादाची वाट घ्यावे दोन्ही हातात शेषे घेऊन जायला झाली भोजन झालो एक सभा तुहार देवा शेषे घेऊन जायला तुमचे झाले भोजन तुका म्हणे चित्त राहिलो निवास शेषे घेऊन जायला तुमचे झाले भोजन तुकाराम ताळकरी मंडळी टाळ गुंडवून ठेवा चोपदार मंडळी टाळ गोळा करून घ्या आणि याच्यातले बसलेले मंडळी सगळे बाहेर होता श्री सगळे श्री ज्ञानदेव सगळे एक माणूस थांबायचं नाही याच्यात एक माणूस सुद्धा थांबायचं नाही डिपार्टमेंटची मंडळीला विनंती आहे चला सगळ्यांना बाहेर काढा हॅलो 1 नंबर चालू करा दादा हॅलो सर्वांनी शांततेत खाली बसून घ्यायचं आहे या डी झोन मध्ये जे भाविक थांबलेले आहेत त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूने बाहेर निघायचं आहे बाहेर बसण्यासाठी जागा आहेत सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे कोणी उभे राहू नका सर्वांनी आपापल्या जागेवर खाली बसून घ्या फक्त डी कक्ष खाली करायचा आहे बाकी कोणीही उठणार नाही सर्वांनी पोलिसांना कोऑपरेट करायचं आहे